तिकडे रायगडमधल्या बहुतांश सीएनजीच्या पंपावरती अजूनही वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा आहेत. सीएनजी भरण्यासाठी या रांगा होत आहेत. सर्वसामान्य रिक्षा चालक, टेम्पो चालक यांनी या निर्णयावरती आता संतापही व्यक्त केलाय. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नाईलाजास्तव या वाहन चालकांना तासनतास सीएनजी पंपावरती रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ येते आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशभरामध्ये इंधन बचतीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना, प्रवाशांना, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात आवाहन केलंय. आणि त्यानंतर आपण बघितलं तर सध्या गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागांमध्ये आहे तो इंधन तुटवडा आहे तो भासू लागल्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या वाहनांच्या आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत. अशातच आता कालपासून सीएनजी आहे त्या सीएनजीच्या दरवाढीत देखील 2 रुपयांनी वाढ झाल्यामुळे सीएनजी वाहन चालक आहेत ते सध्या संतापलेले पाहायला मिळतात. आपण बघितलं तर सध्या सीएनजी पंपांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सीएनजी पंपांवर अनेक वाहनं आहेत ती तासनतास सीएनजी भरण्यासाठी उभी आहेत. कारण मागील काही दिवसांपासून पेट्रोल देखील मिळत नसल्यामुळे हे सीएनजी वाहन चालक आहेत ते या सीएनजी पंपांमध्ये सकाळपासून अगदी या सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभे आहेत. आणि त्यामुळे आपण बघितलं तर ओला कॅबवाले असतील, ऑटो रिक्षा असतील किंवा इतर टेम्पो रिक्षा चालक असतील यांनी अक्षरशः आपण जे आलेले जे भाडे आहेत ते नाकारून या सीएनजी भरण्यासाठी रांगेत राहणं आहे ते पसंत केलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा संसार चालवायचा कसा असा मोठा प्रश्न आहे तो या व्यावसायिक वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे या इंधन दरवाढीचा फटका आहे तो सर्वसामान्यांसहित व्यावसायिक जे वाहन चालक आहेत त्यांना पडलेला पाहायला मिळतोय. गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.